पनवेलच्या नैना प्रकल्पबाधित 23 गावातील शेतकऱ्यांची सिडको दालनात बैठक। आगरी नेते जयेंद्रदादा खुणे यांच्या पुढाकाराने सिडको अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट लोक अदालतच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन। पनवेलच्या 23 गावातील सिडकोच्या नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीची बैठक आगरी समाज नेते व आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री जयेंद्रदादा खुणे यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त सिडको महामंडळ अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांच्या दालनात सिडको भवन नवी मुंबई येथे संपन्न झाली। नवनियुक्त सिडको महामंडळ अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांचा जयेंद्रदादा खुणे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांनी श्री शिरसाट यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिले। या प्रसंगी श्री राज पाटील, श्री शेखर शेळके, श्री विलास शेठ फडके, श्री बाळाराम फडके, श्री बबन फडके, श्री गजानन पाटील, श्री नंदकुमार पाटील, श्री विश्वनाथ मते, हरिभक्त परायण सुरेश महाराज, श्री एम सी पाटील साहेब, श्री धनंजय पाटील, श्री प्रतीक महाकाल इत्यादी उपस्थित होते। यावेळी माजी सिडको अध्यक्ष बबनदादा पाटील, रायगड जिल्हा प्रमुख शिरीषजी घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जयम म्हात्रे यांनीही उपस्थिती दर्शवली। श्री संजयजी शिरसाट यांनी मंत्रालयातील धर्तीवर लोक अदालतच्या प्रमाणे सर्व नैना प्रकल्पबाधित शेतकरी व सिडको अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी ठेवून शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। महामुंबईसह मंगल खारपाटील, ठाणे। नमस्कार। आज नवी मुंबई सिडको येथे आज आम्ही सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय संजय शिरसाटजी साहेब यांना मी कालच पनवेलमधील 23 गावांचे जे नैना प्रकल्प बाधित शेतकरी जे आहेत ते 23 गावांचे सर्व शेतकरी त्यांचे निवेदन माझ्याकडे घेऊन आले होते। त्या संदर्भात मी सिडको अध्यक्ष माननीय संजय शिरसाटजी साहेब यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आम्हाला आज भेट दिली आणि संजय शिरसाट साहेबांची आणि सर्व असलेल्या नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष शेळके साहेब, राज पाटील, अन्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इकडचे माजी आमदार पाटील साहेब आले होते, बाळाराम पाटील साहेब आले होते, रायगड जिल्हा माजी प्रमुख बबनदादा पाटील आले होते, शिरीषजी घरत आले होते जिल्हा प्रमुख, म्हणजे अन्य प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते एक मी शेतकरी मी समाज बांधव म्हणून याकरता सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे आले होते आणि आज आम्ही शिरसाट साहेबांची भेट घेतली आणि शिरसाट साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की या 23 गावं जी आहेत जी नैना प्रकल्पबाधित 23 गावं आहेत त्यांना मी न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न करेन आणि मी तुम्हाला विश्वास देतो की येत्या 8 दिवसात त्याने एक छोटासा एक अदालत म्हणजे लोक अदालत ज्याप्रमाणे मंत्रालयामध्ये लोक अदालत असतं त्याप्रमाणे या ठिकाणी सिडको कार्यालयामध्ये अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधण्याकरता त्यांनी एक लोक अदालत आयोजित करणार आहेत आणि त्यावेळी सक्षम सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत शेतकऱ्यांचे जे जे प्रश्न आहेत आणि ते सर्व प्रश्न घेऊन आणि त्या मीटिंगमध्ये त्या लोक अदालतमध्ये सोडवण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असेल आणि असं त्यांनी आश्वासन दिले आणि आज आम्ही नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या माध्यमातून 23 गावांना नैनामुळे होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना होणाऱ्या वंचितपासून आम्ही शिरसाट साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि शिरसाट साहेबांनी आम्हाला तो विश्वास दिलेला आहे की आम्ही नक्की रायगडमधील पनवेलमधील नैनाबाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन।